तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या लोकांवर वाघाने हल्ले वाढलेले आहेत। तर विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलंय, वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियातील व्यक्तींना नोकरी द्या, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। खर्च करून वाघ बघायला येणारे पर्यटक आम्ही पाहिलेत, त्याला बघण्यासाठी हजारो खर्च करतात आणि त्याच ₹1000 पोट भरण्याच्या खडगीसाठी त्या माणसाला जीव गमवावा लागतो। या घटना नेहमीच्या व्हायला लागल्यात। पूर्वी असं म्हणायचे, आमचे आई वडील सांगायचे की वाघाला 12 वर्षातून एक पिल्लं व्हायचं, पण हा 4 म्हणजे त्याला 4 बछडे व्हायला लागले, वाघाला 4 पिल्लं। त्यामुळे तिथील वाघाला ट्रान्सलोकेट करणं, तिथून शिफ्ट करणं आणि जेवढा जंगल ज्या वाघासाठी लागतो तेवढेच वाघ ठेवणं, पहिल्यांदा यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, ज्या कुटुंबातील व्यक्ती जातो या वाघाच्या हल्ल्यात, त्याला एक नोकरीची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे, परमनंट नोकरी। ज्या क्वालिफिकेशन ज्याचं जेवढं असेल त्याला एक नोकरी त्या कुटुंबातील व्यक्तीला द्या, तर त्या कुटुंबाला आधार मिळेल। भविष्य कालामध्ये या घटना घडू नये याकरता मी आता साधारणपणे 60 महिन्यापैकी 42 महिने शिल्लक राहिलेत। या 42 महिन्यामध्ये विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ताडोबा सारखं अभयारण्य करून त्यामध्ये हे 450 साधारणपणे वाघ आहेत ते वितरित केले जातील। काही वाघ वंतारामध्ये देण्याची त्यांना विनंती केली, त्याच्यातले 50 लेपर्ड नेले। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश प्रत्येक जिल्ह्याला एक लेपर्ड सफारी साधारणपणे 5-5 हजार एकराची, विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्याला टायगर सफारी, जशी ताडोबामध्ये आपण जातो तशाच प्रकारचं चित्र निर्माण होईल आणि साधारणपणे या राहिलेल्या 42 महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तशा प्रकारची भूमिका घेतली जाईल।